मंगेश दळवी युवा प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित. आई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड जिल्हा आयोजित स्वराज भूमी रायगड गौरव संमेलन महाड इथं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पेन तालुक्यातील मांगरुळ गावाचे मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांना महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रायगडच्या ऐतिहासिक वारशाची प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मूल्यांची परंपरा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मंगेश दळवी यांनी विभागातील नागरिकांना शासनाची योजना मिळवून देत 2 गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला. अपघातग्रस्तांसाठी मावळा प्रतिष्ठान मार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचं कार्य सुरू ठेवलंय. तसेच अनेक सामाजिक कार्य करून तरुणांसाठी एक आदर्श ठरल्यानं त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी झी मराठीवरील लागीर झालं जी फेम अभिनेते संतोष पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उदय भाऊसाहेब वाघेरे, संचालक ग्रुप ऑफ कंपनी पिंपरी पुणे, डॉक्टर विनोदराव मोरे, आई फाउंडेशन रायगड भारत संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर बी एन खरात, समृद्धी पब्लिकेशन संचालक, विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना सरचिटणीस, शैलेश पालकर, कोकण अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, राकेश खराडे, रायगड अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदी मान्यवर उपस्थित होते. स्वराज्य भूमी संस्था, आई फाउंडेशन भारत या संस्थेकडून आज सामाजिक कार्य केल्याबद्दल आपण जे गावांमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या धर्तीवरती कोकणातलं पहिलं असं आपण जे सोलर रहित गाव केलेलं आहे. आपण जी मावळा प्रतिष्ठानतर्फे फ्री ॲम्ब्युलन्स सेवा चालवतो आणि इतरत्र जे काही काम केलं याची माहिती घेऊन त्यांनी मला पुरस्कार दिलाय आणि कष्टाने केलेल्या कामाचं चीज होतं. तर त्या पद्धतीनं स्वराज्य भूमीने आज महाड येथे हा पुरस्कार दिला. त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे.